श्लोक दुसरा। श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखी धर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव। तर पहिल्या ओळीत म्हटलं आहे श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखी धर श्रीपादा। इथे श्री विद्याधरी, राधा आणि सुरेखा या तिन्ही श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या लहान भगिनींची, त्यांच्या प्रिय बहिणींची नावे आहेत। किती सुंदर आणि जिव्हाळ्याचा उल्लेख आहे ना हा। आणि स्वामी कसे आहेत तर श्री राखी धर श्रीपादा, आपल्या बहिणींनी प्रेमाने बांधलेली राखी ते धारण करणारे, याचा अर्थ त्यांच्या निरागस प्रेमाचा, त्यांच्या भक्तीचा स्वीकार करणारे आणि त्यांना रक्षण देणारे भाऊ असे हे श्रीपाद स्वामी आहेत। पण याचा गर्भित अर्थ खूप खोल आहे। जो कोणी भक्त श्रद्धेची आणि प्रेमाची राखी स्वामींच्या चरणी बांधतो, त्या स्वामी त्याचे रक्षण करते बनतात। ते केवळ भौतिक संकटांपासूनच नाही तर जन्म मृत्यूच्या फेऱ्यांपासून रक्षण करणारे श्री राखीधर आहेत। आणि पुढे म्हटलंय श्री राखीधर श्रीपादा। श्री हे मांगल्याचं प्रतीक आहे। राखीधर म्हणजे ज्यांनी राखी धारण केली आहे। कोणी बांधली ही राखी तर याच प्रेमळ बहिणींनी श्री विद्याधरी, राधा आणि सुरेखा यांनी आपल्या लाडक्या बंधू श्रीपादांना, तर ज्या श्रीपाद स्वामींनी आपल्या भगिनींकडून अत्यंत प्रेमाने बांधलेली ही पवित्र राखी धारण केलेली आहे, त्या श्रीपादांना इथे वंदन केलेलं आहे। यामधून बघा, तोच परमेश्वर, तोच दत्तावतार पण किती सहज आणि मानवी नात्यांमध्ये गुंफलेला दिसतो। यातून केवळ एक लौकिक नातं किंवा एक सोहळाच दिसत नाही, तर त्या दिव्य अवताराभोवती असलेलं शुद्ध प्रेम, वात्सल्य आणि स्नेहाचं एक पवित्र वलय आपल्याला इथे जाणवतं। भगिनींच्या प्रेमाचं, त्यांच्या संरक्षणाच्या आणि शुभेच्छांचं प्रतीक असलेली ती राखी श्रीपाद प्रभूंनी धारण केलेली आहे। आणि मग या प्रेमळ संदर्भानंतर श्लोकाची दुसरी ओळ पुन्हा तोच विजयाचा, पराक्रमाचा आणि दिव्यत्वाचा जयघोष करते, जो आपण पहिल्या श्लोकात अनुभवला। जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव। अर्थात हे श्री विद्याधरी, राधा आणि सुरेखा या भगिनींच्या राखीने विभूषित झालेल्या श्रीपाद स्वामी, तुमचा जय जयकार असो। तुम्ही सदैव विजयी व्हा। तुमचा विजय सर्व दिशांना पसरो आणि हा तुमचा विजय नेहमी अखंड, मंगलमय आणि दिव्य ऐश्वर्याने युक्त असाच राहो। जणू काही या भगिनींच्या निष्पाप प्रेमाचं बळ, त्यांच्या मंगल कामना आणि त्यांच्या शुद्ध भावना या सुद्धा स्वामींच्या अखंड आणि दिव्य विजयामध्ये एक महत्त्वपूर्ण अंश आहेत। पहिल्या श्लोकात आपण त्यांच्या दिव्यत्वाला आणि मातापित्यांना वंदन केलं, तर इथे त्यांच्या भगिनींच्या प्रेमाला आणि त्यातून प्रकट होणाऱ्या त्यांच्या सहज प्रेमळ रूपाला आणि त्या रूपाने प्राप्त होणाऱ्या विजयाला आपण नमन करत आहोत।